हॅलो, नमस्कार, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर आता वाजले होते 5ला 10 मिनटं कमी होते. तर मी बाकीचं काम सगळं झाडून वगैरे काढून घेतलं, थोडेसे फ्रेश झाले, वरून कपडे वगैरे आणून ठेवले. चहा पण तसा झालाच होता, मी करून पिले होते अगोदरच. तर स्त्रीसाठी दूध वगैरे दिलं आणि चला म्हणलं आता ते मटर थोडेसे होते, त्यामध्ये पाणी झालतं कसं काय माहीत, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आमचा फ्रीज थोडासा खराब झाला आहे, त्यामुळं त्या टोपना चहातून त्यात पाणी गेलं, म्हणजे स्त्रीनं काहीतरी केलं असेल. मग ते बघितलं उघडून, तर त्यामध्ये पाणी झालं होतं. म्हणल्यानंतर मग ते चाळणीमध्ये थोडंसं ठेवलं. त्यानंतर सर्वात अगोदर स्वयंपाक करायच्या अगोदर मी देवाला अगरबत्ती लावते, दिवा अगरबत्ती करून घेते. ते झाल्यानंतरच मग मी बाकीचं काम करून घेते. तर ही चहाची भांडी वगैरे होती ती घासून घेतली आणि लागलेच वर पण ठेवून दिली. तर आता म्हणलं कणिक मळून घ्यायची. तर इथं मी बोलते तर उर्वीचा आवाज येतोय थोडासा. तर मी खालीच पिठाचा डबा वगैरे ठेवते. तर चला तुम्ही बघू शकताय मी आता कणिक मळून घेते पटपट. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे की माझे मिस्टर गावी का आहेत, कशासाठी गेलेत. तर चला मी कणिक मळून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्यासोबत. तर बघू शकताय तुम्ही इथं माझी कणिक मळून झाली. कणिक जास्त पण मळायची नव्हती, थोडीच मळायची होती. आणि आम्ही जास्त जण नाही आहे, दुकानात 2 मुलं आहेत यांच्या मामाची, तर त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी. स्त्री काय एवढं जास्त खात नाही. तर कणिक मळून ठेवली बाजूला साईडला आणि लागलीच भात पण कुकरला लावून घेते. कारण भात अगोदर झाला की स्त्रीला आणि उर्वीला पण चारायला येतोय, त्यामुळं भात पण करून घेते. दूध आणि भात खाते दोघं झाला की गरम गरम. तोपर्यंत इकडं स्त्रीचं चाललं होतं अभ्यास करायचं. त्याला स्टँडिंग लाईन करायसाठी दिलं डॉट लिहून, तर ते करत होता तो. आणि भाजी म्हणलं ते मटर नंतर खराब होते, म्हणलं मटरचीच भाजी करायची. तर आज काय स्पेशल असं नव्हतं बनवलं, मटरची भाजी, चपाती आणि भातच होता. तर बघा इथं माझी तोपर्यंत भाजी बनवून झाली एका साईडला. आणि भाजी बनवताना वर थोडंसं काही शेंगदाण्याचं कूट वगैरे पडतं, त्यामुळं ते सगळं पुसून घेतलं. तोपर्यंत इकडं स्त्रीचं आणि उर्वीचं चाललं होतं खेळायचं. दोघंजण एका सायकलसोबत खेळतात आणि उर्वीला मी बोलवत होती, तर ती हसत होती इकडं बघून माझ्याकडं. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला सगळे स्वेटर वगैरे कानाला वगैरे बांधलेलेच दिसतात, कारण इथं थंडीच एवढी आहे की स्वेटर घालायलाच लागतो. तर त्यामुळं असं पॅकच राहावं लागतं, नाही तर खूप थंडी वाजते. तर चला मी पटपट चपात्या करून घेते. आणि हो, तुम्हाला सांगायचं होतं मिस्टर गावी कशासाठी गेलेत. तर काय झालं होतं, आमच्या सासऱ्यांचा हात थोडासा फ्रॅक्चर झाला होता आणि त्याची सूज पण वसरत नव्हती, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं की ऑपरेशन करावं लागेल. मग आम्ही जस्टच गावाकडून आले होतं, 1-2-1.5 महिन्यापूर्वीच आलो होतं. त्यामुळं मग हेच गेले, कारण सारखा प्रवास वगैरे करून पण पोरं आजारी पडतात आणि एवढ्या लांब सारखं येणं जाणं करायचं म्हणल्यानंतर परवडत पण नाही. त्यामुळे मग तेच गेले आणि ऑपरेशन पण करून झाले. आता हात पण म्हणजे चांगला आहे आणि सूज पण थोडीशी कमी आले. तर येतील आता आठवड्याभरात ते पण इकडे. तर तुम्ही बघू शकताय माझा स्वयंपाक वगैरे पण झाला, चपात्या झाल्या, किचन पण साफ करून घेतलं. तात्पुरतं मी आता कापडानंच पुसून घेतलं असं. आणि नंतर म्हणलं जेवण वगैरे झालं की मग एकदमच घासून घ्यायचं. आणि रोज मी धुवून घेते किचन, आठवड्यातनं वगैरे धुत बसत नाही, कारण मला जेवण वगैरे झालं की किचन असं क्लीन आणि मस्त असलं ना खूप भारी वाटतं. मला झोपच लागत नाही असं त्याच्यावरती काय पसारा वगैरे असला किंवा भांडी वगैरे तर मी कधी ठेवतच नाही. त्यामुळं मग मी स्वच्छ करूनच घेते झोपायच्या अगोदर. तर चला आता स्वयंपाक बनवून तर तयार झाला आहे, झाडून वगैरे पण काढलं, कारण श्रीन आणि उर्वीनं पण दोघं खेळतात म्हणल्यानंतर काय तर खायला वगैरे दिलं की सगळ्या घरातनं मग ते पडतं, त्यामुळं अगोदर झाडून वगैरे घेतलं. तर इथं बघा आता वाजलेले आहेत 8:30. तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून तयार झाले.
आता स्वयंपाक बनवूनच झाला आहे म्हटल्यानंतर म्हटलं भात आणि दूध उर्वीला चारायचं, श्रीला पण जेवायला द्यायचं. तर चला व्लॉग कंटिन्यू करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा तुमच्या पण घरात असंच म्हणजे संध्याकाळी तुमचं काम वगैरे असंच चालू असतं का, आणि माझं काही चुकत असेल तर त्यासाठी पण तुम्ही मला सजेशन करू शकता. आणि अजून म्हणजे तुम्हाला छान बघायला पण छान वाटलं पाहिजे असं तुम्ही मला सांगू शकता. तर चला आता वाजले होते 10:30 आणि दुकानातून यायला उशीर पण झाला, त्यामुळं त्यांना मी अगोदरच जेवण करून बसले होते आणि त्यांच्यासाठी आल्यानंतर जेवण वगैरे दिलं. जे राहिलेली भाजी भात काय असेल ते पण एका वाटीमध्ये काढून ठेवलं आणि सगळी भांडी अशी घासायला घेतली. भांडी घासायच्या अगोदर मी अगोदर किचन वगैरे असं सगळं घासून धुवून घेते आणि त्यानंतरच मग भांडी घासते. तर इथे तुम्ही बघू शकताय माझी भांडी वगैरे पण घासून झाले सगळे आणि किचन कट्टा अगोदर धुवून घेतला होता, ते कापडानं पुसून पण घेतला म्हणजे थोडंसं सुकल. बघा तुम्ही माझी भांडी वगैरे पण सगळे घासून झाले. किचन एकदम असं स्वच्छ आणि क्लीन दिसतंय, चमकते पण ते तुम्ही लाईटमध्ये बघू शकता पाठीमागं. तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.